त्या स्लोगन मारायच्या सुद्धा मी काम करत असतो. काम करत असताना या देशाबद्दलचं प्रेम, धर्माबद्दलचं प्रेम हे जागृत करण्यात महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने रुजवावा यासाठी मी 54 वर्षापूर्वी सहकार्यानं, वारकऱ्यांच्या सहकार्यानं शिवजयंती उत्सव साजरा सुरुवात झाली आणि त्याला एक वेगळं आग्रह सुरू केलं. यंदाची 2025ची शिवजयंती ज्याप्रमाणे गेले 55 वर्ष शिवजयंती होती त्याच पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणावर शिवजयंती यावर्षी होणार. यावर्षी 28, 29, 30 या दिवशी शिवजयंती होणार आहे. कारण आपण कराडकरांची शिवजयंती 3 दिवसाची असती, ही गेल्या 15 वर्षापासून आपण ती करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशी 28 तारखेला सावडी चौकामध्ये जे मेन आपलं ठिकाण आहे, हिंदू एकतेचा 55 वर्ष ज्या ठिकाणी मंडप असतो त्या ठिकाणी ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून संपूर्ण कराड शहर, कराड तालुका, सातारा जिल्हा या ठिकाणी प्रतिष्ठापना, प्रत्येक मंडळाच्या प्रत्येक गावामध्ये प्रतिष्ठापना होतील. त्या दिवशी संध्याकाळी काही गावामध्ये मलकापूर असेल, आणखी काही गावं असतील, या ठिकाणी त्या ठिकाणी मिरवणुका असतात शिवजयंतीच्या, त्याही प्रत्येक गावात होणार. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला कराडमध्ये संध्याकाळी 5 वाजता दरबार मिरवणुकीला सुरुवात होईल. दरबार मिरवणूक ही नेहमीच्या पद्धतीनंच आणि दामदौलात चांगल्या पद्धतीनं होणार आहे. ह्यामध्ये अनेक नागरिक सहभागी होतात, महिला सहभागी होतात, गावोगावचे युवक हे या ठिकाणी सहभागी होतात आणि या ठिकाणी शिवजयंती शांत वाढवतातच, पण कराडकरांचं कराडचं वैभव म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं, त्याची शानी वाढली जाते. एक कराड शहर हे शिवजयंती, कराड शहराची हे पर्यटन टाईप व्हावं आणि लोकांनी बाहेर न बघायला यावं अशा पद्धतीनं आपण मागल्या काही वर्षापासून चालू केली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आपण बघतो की बावधनसारख्या ठिकाणी बघायला म्हटलं की लोक कर्नाटकातनं पण येत असतात, आणखी ठिकाणी येत असतात आणि ती बघायला एक दिवस तिथं जातात. तर तशा पद्धतीची ही मिरवणूक असावी की जेणेकरून महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची लोक बघायला आलं पाहिजेत. आज महाराष्ट्रातले काही अनेक येतातच. आता यावर्षी सुद्धा धुळ्याचे आणखी श्रीरामपूरची लोक येणारच आहेत बघण्यासाठी. त्याचा एक फायदा असतो की लोक बघून जातात आणि त्याच पद्धतीनं आपापल्या गावात, शहरामध्ये शिवजयंतीचं काम किंवा हिंदुत्वाचं काम किंवा हिंदू एकतेचं काम चालू करतात आणि त्या पद्धतीने तिथं काम करत असतात. एवढ्यासाठीच मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करतो. त्यामध्ये संपूर्ण कराड शहरातील नागरिक, कराड शहराचा पण वार्ताहर आणि प्रत्येक शिवभक्त हे एक माझ्या घरचा उत्सव आहे, माझ्या घरचा सण आहे समजून सहभागी होत असतात आणि चांगल्या पद्धतीला स्वरूप येतं. आपणही जास्तीत जास्त आम्हाला 55 वर्षात आपण सहकार्य केलेलं आहातच, त्याबद्दल प्रश्न नाही, पण ह्या वर्षी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं. जे काय आमचे पुरस्काराचे काय हे असतील किंवा आणखीन काही कार्यक्रम असतील ते आपल्याला कळवले जातील आणि त्याला प्रसिद्ध द्यावे. एवढंच आणि मी आपले आभार मानतो. माझे 2 शब्द संपतो.